नमस्कार. आज चाललेलो लग्नाला चंदूरला. तिथं आमच्या गावातल्या एका मुलगीचं लग्न होतं. कुठेही जाताना आपली सेफ्टी तेवढी पहिला बघायला पाहिजे. हेल्मेट, रेनकोट, बिटकोट सगळं घेऊन जायला लागते. घरातून जरा लवकरच निघालो होतो, कारण इचलकरंजीत आमचे परममित्र संदीप जाधव यांना आम्हाला जरा भेटायचं होतं. माझ्यासारखेच ते पण एक सिव्हिल इंजिनियर आहेत. इचलकरंजी एरियामध्ये जर कोणाचं बांधकामाचं काम असेल तर तुम्ही यांना संपर्क साधू शकताय. तिथून मग लग्नासाठी निघालो तर इथं बघा, इथं केवढं होतं पाणी. ह्या पाण्यात जरा गाडी गेल्यामुळे गाडी कशी बंद पडली बघा. गाडी काय चालू झालं नाही, मग गाडी सोडली मिस्त्रीकडे. त्यानंतर या दादांनी मला लग्नाच्या इथं सोडलं. तरी गेल्या गेल्या अक्षरं चालू होत्याच. लग्न झाल्यानंतर पहिलं काम म्हणजे जेवण. जेवलो पहिला, मग परत गेलो मिस्त्रीकडे. इथं बघा, इथं फिल्टरचं पाक वाट लागलेली. फिल्टरमध्ये गेलं तर पाणी. मग मिस्त्रीलाच घेतलं आणि गेलो इचलकरंजीतनं ह्या दुकानातनं बघा फिल्टर त्यानं घेतला आणि परत आलो. हे बघा, गाडीची ही अवस्था बघून वाईट वाटत होतं. इंजिनमध्ये ऑइल कमी आणि पाणीच जास्त होतं. हे बघा कसं पडायला आली. पाणी किती कमी वाटत असेल तर अजिबात पुन्हा पाण्यात कशाला गाडी घालतो सोडा. 2-2.5 हजाराला चांगलाच फटका बसला आज. त्यानंतर शेवटी गाडी दुरुस्त झाली.